प्रोटेक्शन करायची पावसापासून. नाशिकपासून निघालं ते पण पाऊस नव्हता. इकडच्या तिथे आलो म्हटलं थोडं लगेच पाऊस चालू झालाय. घोटीचा टोलला पाऊस चालू झालाय. आणि तुम्ही बघू शकता आता तिकडे पाऊस म्हणजे ऊन पण पडायला सुरुवात झाली. हा पण काही सांगता येत नाही, मग आपण घालून ठेवायचं. याचं तर झालंय माझं, बाकी माझा रेनकोट घालायचं बाकी अजून. बाकी सब ठीक. मला राईट. हे बघा गाईज, मॅन मार्केट मध्ये जाऊ आपण आता. वी रिच्ड हिअर फायनली. गाईच आता आम्ही आलो मॅन मार्केटला. हे बघतो, तुम्हाला मागे दिसत असेल. आता समोर आहे खाली समोर इकडे इकडे म्हणजे हे मागचं तिथंच असेल. आणि आता समोरचं पण दाखवते मी. हे बघा गाईच कसं आहे. तुला माहिती का याला मॅन मार्केट का म्हणतात? नाही माहिती मला. हे ना म्यानमारचा स्थापत्य शैलीत म्हणजे त्यांचं आर्किटेक्चर स्टाईल आहे ना, त्याच्यामध्ये बनवलं गेलंय. त्याच्यामुळे त्याला मॅन मार्केट म्हणतात. ओके. व्ह्यू खूप छान आहे तिकडे. डायरेक्ट असं धुकं वगैरे दिसतंय. चला बघूया आपण आता. चला गाईज, लेट्स गो. आम्ही सगळे मधी चाललोय. सगळे म्हणजे आम्ही दोघं. किती लोक आले तिच्यासोबत असे. हे आले आणि एक इथं. मेरा आत्मा आया है और मैं आई हूं. हो हे बघ बघ. गाईज तुम्हाला दाखवतो आम्ही काय बघतोय. एक्झॅक्टली काय फील झालं ते तुम्हाला दाखवतो. दाखव की. झूम करने की कोई जरूरत नहीं बेटा. फिर भी दिखा दिया. वेट 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 वेट. हे मधून अशा प्रकारे सर्व दिखवले इकडे अशा प्रकारे. चला आम्ही आता मध्ये चाललोय. दे. ब्लॉक काढणार. हे बघ इकडे जायचं आता. डिजिटल हॉल बघायला. अशोक स्तंभ आहे वरती. आणि तो खाली अशोक मुवमेंट चक्र होतोय. वगैरे. हां चला चला बघू आपण मध्ये जाऊ. जे पण नजरेला दिसते ते लाईव्ह तुम्हाला दाखवते. म्हणजे ब्लॉगमध्ये दिसणारच आहे तुम्हाला. हे बघू आणि मग मध्ये जाऊ आपण. सगळ्यात पहिले पूर्ण बघू. इकडे हा विजिटर्स हॉल आहे. विजिटर हॉलचे इकडे बघा हे कसं फिरतं पा अशोक चक्र. बघा हे कंटिन्यू रन होत आहे. किती मस्त वाटतंय. आणि हे असं बघा. हे आहे अशोक चक्र. अशोक चक्र आणि अशोक स्तंभ. इथलं वर्क बघा कसं आहे. मध्ये फोटो काढायला मन आहे, त्यापेक्षा बाहेरूनच तुम्हाला दाखवतोय काय काय मध्ये कसं आहे. आपण मध्ये नंतर जाऊ. तुम्हाला बाहेरून सगळं दाखवतो. गार्डन वगैरे पण बनवलंय समोर. इकडे बघा हे बघा गार्डन बनवलंय समोर. इकडे पण जाऊ. तिकडे आता आपण मस्त गार्डन फिरू. पूर्ण ग्रीनरी आहे पूर्ण. मध्ये काय म्हणजे येताना जाताना तर पाऊस नाही लागला आपल्याला, पण आधी पाऊस होऊन गेलेला असेल इकडे, म्हणून एवढी सगळी ग्रीनरी. आता जस्ट आलो तेव्हा पाऊस आलेला. अदरवाईज फक्त गोटीमध्ये लागलेला टोल गेटला. बाकी ट्रॅव्हलिंग मध्ये नव्हता पाऊस. हे इकडे दिसतंय
उद्यान. तेच आहे पार्क साईड बनवलंय त्यां- पार्क साईड म्हणजे. म्हणजे म्यानमार गेटची थीमच ही आहे की त्यांची जी बौद्ध शैली आहे ना तसं त्यांचं स्ट्रक्चर आहे आर्किटेक्चर सगळं बुद्धांचंच आहे तिकडे. आपण एवढं लांब तर जाऊ. तुम्ही चांगला सपोर्ट केला तर लवकरच जाऊ. म्यानमारला सुद्धा जाऊ. तोपर्यंत तुम्ही असं बघू शकता ते काय एकदम असं. बुद्ध उद्यान म्हणजे सगळं बुद्धांचं आहे. तर तुम्ही चांगलाच प्रसिद्ध दिला आम्हाला तर आम्ही लवकरच म्हणजे लवकरच म्यानमारला सुद्धा जाऊ. म्यानमारला सुद्धा जाऊ. तेच इकडे असं इकडे मध्ये पण बघूया आपण. फोटो बिटो काढायला खूप सारे मस्त 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 प्लांट सुद्धा इकडे. प्लांट फिरण्यासाठी मस्त आहे बघा. पूर्ण ग्रीनरी आणि एकदमच छान आहे असं काही नाही. छान वाटतं फोटोशूट फोटो काढायला एक नंबर मजा आहे ना. आता आम्ही थोडेसे 2-3 फोटो काढतो का बरं हाय चांगला. फोटो मस्त आहे काही झालं तरी. बघा इकडे काय जे समोर आहे इकडे सगळं रेसिडेन्शियल एरिया आहे. इकडून वरती इथून वरती मेडिटेशन सेंटर आहे म्हणून तो इकडे आपल्याला जाऊन देते. एकदम भारी. आणि यांचे कॅम्प राहतात म्हणजे 6-6, 8-8 दिवसाचे 12 दिवसाचे असे कॅम्प असतात. आताच आम्ही एक ग्रुप बघितला जो आला होता मेडिटेशन वगैरे त्यासाठी. ते ग्रुप मध्ये तुम्ही जर म्हणजे इन्व्हॉल्व होऊ शकता. Citizen होते. हा म्हणजे सर्वच असतं प्रत्येक इच्छे हे असतं पेपर. पण एकदम भारी इथे तुम्हाला तेच लोक राहण्यासाठी सोय केलेली असते. समोर तुम्ही बघता इकडे या रोड आणि इकडे मेडिटेशन सेंटर आहे. म्हणजे इकडे पूर्ण एकदम भारी वातावरण. त्यानंतर इकडून डोंगर आहे एकदम किती शांततेत म्हणजे तुम्ही इमॅजिन करा फक्त की किती छान असेल तो सीन की तुम्ही एक मेडिटेशन करता ते पण असं डोंगराचं माउंटेन आहे चारी बाजूला. मस्त चला शांतता. बघू खालच्या साईडला काय. शांतता ग्रीनरी हम्म. बेस्ट कॉम्बिनेशन. चला आपण बघू इकडे काय काय आहे, ठीक आहे. सगळीकडे मस्त मस्त झाडं लावली आहेत. खूप छान आहे. म्हणजे इथं मला पण असं वाटतंय नक्कीच जर मी पण बघेलच हिवाळ्यात किंवा या नेक्स्ट 3-4 महिन्यानंतर आफ्टर त्यानंतर बघू काहीतरी प्लॅन झालाच मेडिटेशनचा तर नक्कीच केला पाहिजे. का बरं इकडे आल्यानंतर वाटते हां केलं पाहिजे. का बरं खूप छान आहे असं काही हे नाही की आपण नाही करू शकत. का कॅम्प असतं त्यांच्या ते कॅम्पला आपण पार्टिसिपेट इझिली होऊ शकतोय. राईट राईट. किती जोरात पाऊस आला इकडे. गिरीश आला बळद बळद. गाईज हे ना इगतपुरीचं रेल्वे स्टेशन. इगतपुरी रेल्वे स्टेशन वरून स्ट्रेट सरळ गेलं इकडे की एक 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावर म्यानमार गेट आहे. कोणी पण इझिली जाऊ शकतो. बाय वॉक सुद्धा जाऊ शकतो. हा एव्हा इकडे बघा जिरली बरं का जिरली गाईच. आता ना इंदिरानगरला आलो आहे आम्ही. इथे पावसाचा अजिबात पत्ता नाही. आणि म्हणजे येताना आम्हाला पाऊस लागला. आता इथे काहीच पाऊस नाही आहे. पाऊस नाही मग आम्ही थोडं फ्रेशन अप झालं. रेनकोट वगैरे काढला. जॅकेट बिकेट मस्तपैकी घातलं. आणि आता वेस्ट साईडला चालू आहे. बघूया आता काय काय तिकडे. हे रॅन्डमली म्हणजे वेस्ट साईडला जायचं होतं पण आम्ही म्हणलो बघू नाही का. पण म्हणजे इकडे नव्हतं घुसायचं मध्ये हा, पण इंदिरानगरला. नंतरला पण मग डायरेक्ट कॉलेज रोडला जायचं होतं. हा पण रेनकोट काढताना मग नंतर टाइमपास झाला थोडा. मग त्यानंतर ते बघितलं अरे इकडे वेस्ट. सरळ रस्त्याने आलो हा आणि वेस्ट साईड लगेच दिसतं. म्हणजे चला इकडे चला पण आता जाऊया. वेस्ट साईडला जायचं. झुडिओला पण जायचंय. इथे पण बघू आता कसं काय कलेक्शन आहे त्यांचं काय. काय मजा आहे बघू. आहे का नाही खरं का चूक म्हणजे व्यवस्थित वेळात काढता आपल्याला ते नाही बघूया. आहे सेल आहे. बघू ना म्हणजे मध्ये गेलो झुडिओला कंडिशन खराब आहे. फक्त इकडे तिकडे वस्तू पडलेल्या आहे. हो, बघू इकडे. आता इथे कसं. चलो बघत राहा. आलो इकडे बघितलंय फिमेलचं कलेक्शन खूप छान आहे. आम्ही आलो इकडे शॉपिंग करायचं सोडून बोलू काय करतो तुम्हीच बघा. हेअर्स नीट करून राहिला भाई. फिमेलला ना सलूट आहे. कुठं पण जाल पण मेकअप किंवा हेअर्स बघितलं होणारच नाही यांचं. शॉपिंग करायचं सोडून द्या. शॉपिंग एक साईड पहिले मेकअप करण्यात फोकस. सलूट आहे.
बी ऑनेस्टली म्हणजे असं काही नाही की जे असं बघितलं तसं वाटलं वाजलेला बघितलं वाजलं असं काही वाटलं नाही अजून तरी. तिकडे सगळं चाइल्ड सेक्शन आहे. काय घ्यायचं? आता आम्ही दुर्गा कॅफेला आलो आहे नाश्ता करायला. रेस्टॉरंटला गेलो होतो पण तिकडे पण काही मन नाही लागलं, खूप थकून गेलो होतो. आता बघा आम्ही काय ऑर्डर केलं आहे. आमचा नेहमीचाच मेन्यू ऑर्डर केला आहे. बघा वडापाव आणि गिरीश पितोय चहा. प्लॅनमध्ये थोडे चेंजेस झाले आणि घरीच निघून आलो डायरेक्ट. आमची तब्येत खराब झाली जरा. आमची म्हणजे लक्षात आलं असं तुम्हाला कोणाची तब्येत खराब झाली म्हणून आम्ही सगळे प्लॅन कॅन्सल केले. डायरेक्ट पहिल्या फ्लॅटनी घरी आलो. कुठं आलो? घरी. तर काहीच आमचा हा पूर्ण ब्लॉग तुम्ही पूर्णपणे बघा आणि एन्जॉय करा. असं नवीन ब्लॉगसाठी व्हिडिओसाठी लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा.